नमस्कार, मी सूरज पवार. तुम्ही पाहत आहात कुलाबा न्यूज 24. मुंबई महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे व पावसाळ्यातील अपुऱ्या नियोजनामुळे घडलेल्या दुर्दैवी घटनांमध्ये जीव गमावलेल्या नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्याचसोबत मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आज म्हणजेच 22 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आझाद मैदान येथे मोर्चा काढण्यात येतोय. पाहूयात याबद्दलचा थेट ग्राउंड रिपोर्ट. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाला आझाद मैदानावरती सुरुवात झालेली आहे. आज आपल्यासोबत संदीप देशपांडे आझाद मैदानावर दाखल झालेले आहेत. सर, नेमकं काय आपण व्यवस्थेला प्रश्न विचारतोय? आमचा प्रश्न व्यवस्थेला पहिला आहे की या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण. मुळात तुम्ही जर बघितलं तर 20 मुलं आत्महत्या करतात आणि सिस्टीममध्ये कोणीच जबाबदार नाही. NETचा पेपर लीक होतो, 20 मुलं आत्महत्या करतात, सिस्टीममध्ये कोणीच जबाबदार नाही. झाडं पडतायत मुलांच्या स्कूल बसवर, एका मुलाचा मृत्यू होतो, अनेक मुलं जखमी होतात, सिस्टीममध्ये कोणीच जबाबदार नाही. एक माणूस रस्त्यावरनं चालता चालता गटारात पडतोय, सिस्टीम मधलं कोणीच जबाबदार नाही. त्यामुळे या सगळ्या व्यवस्थेला जाब विचारण्यासाठी आजचा मोर्चा आहे. सर, दिल्लीमध्ये जंतर मंतरवर जो प्रकार आपण बघतोय घडतोय, मुलांवरती लाठीचार्ज होत आहेत, कुठेतरी हुकुमशाहीची पावलं पडताना दिसतात का लोकशाहीत? हुकुमशाहीची पावलं पडताना काही हुकुमशाहीच आहे. ज्या पद्धतीने मला असं वाटतं हे जे सगळं होत आहे ही हुकुमशाहीची सुरुवातच आहे. काय असेल आजचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आंदोलनाचा किंवा बघा कसं आहे, ही सिस्टीम म्हणजे एक दगड आहे आणि तुम्हाला दगड फोडायचा असतो ना तेव्हा त्याच्यावर 100 घाव घालावा लागतात. एका घावात दगड तुटत नाही आणि आता या घाव घालायला सुरुवात केली. सर, प्रशासनाला प्रश्न विचारण्यासाठी आज इथे मोठ्या प्रमाणात लोक जमलेत. आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे इथे मोठ्या प्रमाणात मोर्चा इथे तयार झालेला आहे. 2:30 वाजता आपण महानगरपालिकेला भेटतो. नक्की काय मागणी असणार आहे? मागण्या ह्याच आहेत की प्रशासनाने ह्या ज्या घटना घडलेल्या आहेत ह्या घटनांकडे गांभीर्याने पाहायला हवं. जे काही लाईटली बघितलं जात आहे हे बघू नये, गांभीर्याने या सगळ्या गोष्टीकडे पाहायला हवं. कारण ह्या घटना दरवर्षी घडत आहेत, पण यंदा मोठ्या प्रमाणात घडलेल्या आहेत. या पुढच्या वर्षी घडू नयेत या दृष्टीने काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं आहे. त्यासाठी प्रशासनाला सुद्धा एक मेसेज जाणं गरजेचं आहे की इथून पुढे ह्या गोष्टी चालणार नाही. तर अशा मेसेज जाण्यासाठी जे संबंधित अधिकारी आहेत गार्डन डिपार्टमेंटचे यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. त्यांच्यावर त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे. आणि उगाच थातूर पातूर मलमपट्टी करून प्रश्न सुटणार नाही. तर कायमस्वरूपी ठोस एखादा त्याच्यावर उपाय काढणं गरजेचं आहे आणि ह्याच आमच्या मागण्या असतील. सर, एक शेवटचा प्रश्न. आपण गेले अनेक दिवस बघतो दिल्लीमध्ये जंतर मंतरमध्ये जो विद्यार्थ्यांचा प्रोटेस्ट होतो तिथे मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज, हिंसा होते. कुठेतरी आपण लोकशाही वगळून लोकशाही राहिली कुठे हो? राहिली आहे का? 2019 पासून ज्या टप्प्याने ज्या पद्धतीने सरकार लोकशाही मारते आहे ते दिसतंय आणि त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे की आता एवढ्या टोकाला गेलंय की लोकशाही हे मानायलाच तयार नाही आहेत. सगळी हुकुमशाही चाललेली आहे. ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला किंवा ते अश्रुधूर सोडला किंवा पाण्याच्या फवारणी केली, अक्षरशः दगडही मारले, इलेक्ट्रिक करंटही दिले. नक्की ईस्ट इंडिया कंपनीच्या अंडर हा देश आहे की स्वतंत्र झालेला देश आहे? हाच प्रश्न निर्माण होतोय की उद्याचं भविष्य असणारी जी आपली देशाची पिढी आहे त्यांना तुम्ही अशा अमानुषपणे लाठीचार्ज करतात. हे काही पटण्याजोगं नाही. त्यांचे माफक काही प्रश्न आहेत, तुम्ही चर्चेअंती सोडवू शकता. चर्चा का करत नाही आहेत? गेले 20-25 दिवस ती मुलं आंदोलन करतायत, ते सोनमजी उपोषणाला बसलेत. तुम्हाला असं वाटलं नाही की त्यांच्यावर जाऊन चर्चा करावी? मग हा जो अहंकार आहे, सत्तेचा माज आहे ना, तो सरळ सरळ दिसतोय. ह्यांचं रावणासारखं झालंय. रावणाला देखील चांगली कल्पक बुद्धी होती, हुशार होते, प्रचंड रावण शक्तिशाली होता, पण त्याचा अहंकार झाला होता आणि माज झाला होता आणि त्याचा अंत शेवटी कसा झाला यांचाही अंत होणार. आता ही सुरुवात आहे. जय महाराष्ट्र. मी आर्यन मंडळी, विद्यार्थी संघटक, शाखाध्यक्ष, प्रभाग क्रमांक 152. माझ्याबरोबर आमचे सहकारी 155चे शाखाध्यक्ष विद्यार्थी सेनेचे पण आलेले आहेत. तर आज आम्ही इकडे जमलेलो आहोत कारण जो एक चिमुकला आहे आणि अजून अन्याय झालेत भारतीय जनता पक्ष, शिवसेना, शिंदे गटाकडून, त्याच्यावर ठाम उभं राहायला आणि त्याच्यावर निषेध करायला. तुम्ही बघू शकता एक चिमुकल्याचा बॅनर आहे तिकडे, विहान म्हणून. त्याच्यावरती खूप दुर्दैवी घटना झाली आहे. त्याच्यावरती झाड कोसळून त्या बसवर त्याची मृत्यू झालाय आणि त्याच्यावरती आपले जे सरकार आहे ते मंद बनून तिकडे मुकी राहिलेलं आहे. त्याच्यावरती जर सरकारला तोंड नाही आवाज देण्यासाठी तर आमच्याकडे आहे, तोंड पण आहे, नसेल तर हात पण आहे. दोन्ही जेवढं होईल तेवढा आम्ही वापर करू. सध्या तरी तोंडाचाच केलाय कारण त्या चिमुकल्याला अजून कोणी न्याय देऊ नाही शकत आहे.
दोनच लोक आहेत मला वाटतं जे करू शकतात. एकतर सरकार जे गप्प बसले, आता जे काय होईल ते एकतर माननीय राजसाहेब नाहीतर माननीय उद्धव साहेबांकडूनच होईल, एवढंच मी बोलतो आणि या विषयावर संपवतो. सर आता गेले मगापासून आपण अनेक वेळा बघतोय की एक विषय सातत्याने समोर येतो, तो म्हणजे दिल्लीमध्ये जंतर मंतर मध्ये जे सगळा पराक्रम चालू आहे, विद्यार्थ्यांना लाठी चार्ज करणं किंवा हा सगळं जी गडबड चालू आहे, हे कुठेतरी लोकशाही संपून हुकुमशाहीची पावलं दिसतात. 100% त्याच्यावर तुम्ही आता बघू पण शकता. पुढे आता एक टॅगलाईन खूप जास्त फेमस होतीये, जब जब सरकार डरती है तब पोलीस को आगे करती है. तर त्याच्यात कसं आहे, सरकार आता पूर्ण घाबरली आहे. तुम्ही बघू शकता. तर कालच माझ्यावर एक नोटीस पडली आहे की मला परमिशन दिली गेलेली नाही आहे आंदोलनाची. सरकार मला बोलते की जर या नोटीसचं उल्लंघन केलं तर तुमच्यावर केस बसेल. जर मी परत बोलतोय, जर महाराष्ट्राच्या हितसाठी किंवा कुठला लहान पोरं किंवा कुठल्याही न्यायासाठी किंवा कुठल्याही अशा पोलीस किंवा सरकारच्या या फालतुगिरीसाठी जर आम्हाला केस घ्यायला लागली तरी आम्ही 1000 वेळा घेऊ. आणि जे जंतर मंतरला होते ते हुकुमशाही नाही, ती ठोकशाही आहे आणि ते बंद झालीच पाहिजे. मी महाराष्ट्र विद्यार्थी सेना चेंबूर विधानसभा विभागाध्यक्ष लक्ष्मण बनसोडे. आम्ही इथे उपस्थित झालो आहेत याचं कारण असं आहे की BMCचं जे काम आहे, लक्ष न देणं रस्त्यावरती, झाडांवरती, त्या झाड पडल्यामुळे आमच्या चेंबूर विधानसभेमध्ये एक विहान श्रीवास्तव नावाचा चिमुकला, त्याचं निधन झालं. तरी ह्या सत्ताधारी पक्षाला किंवा BMCमध्ये जे अधिकारी आहेत त्यांना काही वाटत नाही आहे. इवन काही नेते आहेत त्याच्या निधनावर हसतात. ही खूपच संकोच करणारी गोष्ट आणि महाराष्ट्राला लाजवणारी गोष्ट आहे. आम्ही त्याच्या संदर्भातच इथे त्यांना प्रश्न विचारायला आलो आहोत. तर कृपया BMCने आम्हाला त्याची उत्तरं द्यावी हीच अपेक्षा आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे आझाद मैदानावर दाखल झालेले आहेत. त्याचसोबत आपल्याला मनसेचे कार्यकर्ते देखील इथे मोठ्या प्रमाणात जमताना दिसत आहेत. माझ्यासोबत एक मनसेचे कार्यकर्ते आहेत. सर, खरं तर प्रशासनाला जाग विचारूया असं आपलं आंदोलन आपण सुरू केलंय, पण तुम्ही मला इथे एक पोस्टर घेऊन दिसता ज्याच्यावरती कुंभकर्ण आहे, त्याच्यावरती भाजप लिहिलं आहे आणि तुम्ही गळ्यावरती हॉर्लिक्स आणि बोर्नव्हिटाचा माळा घेऊन बसले आहेत. नक्की काय हा विषय? आता हे प्रशासन कोणाचं आहे? भाजपचंच आहे. महापौर कोणाचे आहेत? भाजपचे आहेत. त्याच्यावरती अधिकारी बसलेत, तेही कोणाच्या अधिकारी काम करतायत? तर भाजपच्याच करतायत. तर हा 2014 पासूनचा हा कुंभकर्ण झोपलेला आहे. तर याला जागा करण्यासाठी सामान्य जनतेचा आवाज हा, जसा आपण आजपर्यंत लहानपणापासून ॲडव्हर्टाइजिंग बघत होतो, बॉर्नव्हिटा प्या, हॉर्लिक्स प्या, त्याच्यानंतर काम करण्याची इच्छा उठेल, तुमचं जर का बुद्धिक्षमता वाढेल, त्यासाठी हा अधिकारी, ते मुंबई महानगरपालिका अधिकारी असतील किंवा महाराष्ट्राचे अधिकारी असतील, त्यांना देण्यासाठी हा बॉर्नव्हिटा आणि हॉर्लिक्स आम्ही आणलेला आहे की हे पिल्यानंतर ते त्यांची बुद्धी चालेल, त्यांची काम करण्याची इच्छा होईल, यासाठी आम्ही हा बॉर्नव्हिटा आणि हॉर्लिक्स आणलेला. सर, आपण गेले कित्येक दिवस बघतो जंतर मंतर हुकुमशाहीची पावलं पडतात. हो, नक्कीच. तुम्ही पाहताय की ठीक आहे, तिथं तुम्ही बोलताय की यंग मुलं होती, मुलांनी गोंधळ घातले, ठीक आहे, पण जे महिलांचे व्हिडिओ येत आहेत, जे महिलांना तुम्ही मारताय, जे पाठीमागून त्यांना मारताय, तुम्ही काठ्याने मारताय, पाय अडवून त्यांना पाडतायत, असे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. आणि जे पोलीस बॅच लावलेले नाहीयेत, आणि ते बॅच का लावलेले नाही तर गरमी होते म्हणून ते बॅच लावलेलं नाही. संपूर्ण तुम्ही ड्रेस परिधान केलाय आणि तुम्हाला बॅच लावलेला गरमी होते. काय उत्तर आहे मॅडमचं? मला आजपर्यंत कळलेलं नाही की असं बॅचमुळे कोणती गरमी होते, असं कोणता हीटर लावला होता त्या बॅचमध्ये. म्हणून त्या लोकांनी त्यावेळेस ते पोलीस नव्हते, ते गुंड होते आणि त्यांनी दिल्लीमध्ये प्रत्येक माणसाला फक्त त्यांनी टेररिस्ट म्हणून बघितलं आणि टेररिस्ट म्हणून त्यांना वागवलं होतं. तुम्ही निषेध करताय? हो, नक्कीच निषेध करतो. माझ्या सन्मान्य राजसाहेबांनी, अमित साहेबांनी, काल आमच्या शर्मिला वहिनी यांनी ज्या प्रकारे मराठी मुलाच्या पाठीमागे उभं राहून ज्यावेळेस त्यांना ते बघितलं शिवतीर्थाबाहेर, तुम्ही किती मोठं आंदोलन झालं. माझा साहेब जिथे तिथे आम्ही लोक असतोच. त्यांनी जर का उत्तर द्यायचं झालं तर आता ही घटना झालेली आहे. 10 का 11 वर्षाचा तो चिमुकला ज्याच्यावरती झाड पडून, ज्याच्या स्कूल व्हॅनवरती झाड पडून त्याचा जीव गेलेला आहे आणि त्याच्यावरती ना महापौरकडनं उत्तर अपेक्षित होतं, पण महापौरांनी काय उत्तर दिलेलं नाहीये. आणि वरनं त्यांच्याच सरकारमध्ये बसलेले एक आमदार साटम करून त्यांनी त्यांच्या त्या गोष्टीवरती खूप विनोद केलेला आहे. तर मनसे सेलने जर का उत्तर द्यायचं झालं तर जर का त्या साटम या चाटम कुणी असू दे, त्याला जर का लाफा बसवायचा वेळ जर का आली तर ते आमच्या महाराष्ट्र सैनिकांकडनं असेल. हे आमचं मनसे सेलचं उत्तर असेल त्यासाठी. त्याचबरोबर असा एक प्रश्न आहे की जंतर मंतर मध्ये जो विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज किंवा सगळा गोंधळ चालू आहे, काय नक्की प्रकार? नक्की प्रकरण जसं माझ्या सहकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की सरकार घाबरलेली आहे. सरकारला आता ज्या सिंहासनावरती ते बसलेले आहेत ते डोळे लागले हे त्यांना समजून आलेलं आहे.
प्रत्येक ठिकाणीकडनं आता जसं न्यूजमध्ये आपल्याला कळत आहे की देशात टोटल 7 आंदोलनं चालू आहेत. एक किसान आंदोलन आहे, एक उत्तराखंडमध्ये पण आंदोलन आहे, जंतर मंतरवरती आहे. कालच आपल्या चैत्यभूमीला देखील आंदोलन झालेलं आहे. सरकारला एक तडप बसलेली आहे की आपल्या हातातून हे सिंहासन जाणार आहे. त्यामुळे हे कुठं ना कुठं थांबवण्यासाठी त्यांच्याकडे दुसरा कुठला पर्याय नसल्यामुळे हे लोक विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज करत आहेत.